जय गजानन. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी मार्च 2026 हा महिना कसा जाणार आहे हे बघणार आहोत आपण, तेही टॅरोद्वारे. टॅरोद्वारे आपण प्रिडिक्शन घेणार आहोत की हा महिना तुम्हाला कसा जाईल, काय घडामोडी या महिन्यामध्ये तुमच्यासाठी घडणार आहेत, काय चेंजेस होणार आहेत हे आपण बघणार आहोत. काही असू शकतं, हेल्थ विषय असू शकतो, रिलेशनशिप विषयी असू शकतो, जॉब विषयी असू शकतो, काहीही असू शकतो. या रिडिंगला रेझोनेट होण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर डबल टॅप करायचा आहे आणि तुमच्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचं आहे. मी पण घेते. सो लेट्स स्टार्ट. आपण रीडिंग स्टार्ट करूया आता. सगळ्यात अगोदर आपण जॉबवाल्यांसाठी बघून घेऊ की जॉबवाल्यांसाठी हा महिना कसा जाणार आहे. बेस्ट लक्झरियस महिना असणार आहे हा तुमच्यासाठी. जे सगळ्याच काही गोष्टी पॉझिटिव्ह घडतील तुम्हाला सगळ्या. म्हणजे जर तुम्हाला काही मिळवायचं असेल, कुठेही पैसा तुम्ही गुंतवला असेल तर तो 2 पटीने तुमच्याकडे येणार आहे. म्हणजे लक्झरियस सगळ्याच गोष्टी या महिन्यामध्ये होणार आहेत. तुमच्या जॉबच्या जोरावर असेल, जॉब हा बेस्ट असणार आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीला व्यवस्थित सांभाळणार जॉबच्या जोरावर, जॉबच्या भरोशावर. म्हणजे जॉबचे जे इन्कम आहे त्याद्वारे तुम्हाला सगळ्याच काही गोष्टी बेस्ट मिळणार आहेत. आता आपण व्यावसायिकांसाठी बघून घेऊ की व्यावसायिकांसाठी हा महिना कसा असणार आहे. इन्फिनिटीचा महिना आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्या काही गोष्टी मिळतील, त्या टिकवायच्या पण आहेत. असं नाही की पैसा आला तो त्याला उधळून टाकायचा आहे. कशाही पद्धतीने इन्व्हेस्ट करा. व्यवस्थित इन्व्हेस्ट केला तर लॉंग टर्मसाठी तो पैसा तुमचा इन्व्हेस्ट होणार आहे. लॉंग टर्मसाठी तो बिझनेस असणार आहे. तुम्ही जर कुठल्या बिझनेसचा विचारही करत असाल तर गो फॉर दॅट, करा. बिझनेस चांगला असेल, सगळ्या काही गोष्टी छान होतील, ग्रोथफुली होतील. सगळेच म्हणजे युनिवर्स तुमच्या सोबत असणार आहेत. सगळे एलिमेंट्स तुमच्या सोबत असणार आहेत. जसे आपलं 5 एलिमेंट्स असतात ना, तर 5 एलिमेंट्स तुम्हाला साथ देतील. एलिमेंट्सही सोबत राहणं खूप गरजेचं असतं. परिवाराचा विचार जर केला असता तर परिवारासाठी सगळाच महिना बेस्ट असणार आहे. सगळ्या काही गोष्टी छान होतील. एकमेकांचं ऐकून झाला, एकमेकांची साथ द्या, एकमेकांना रिस्पेक्ट द्या, एकमेकांचं जे मत असेल त्याला व्हॅल्यू द्या, त्याला व्हॅल्यू करा. सगळ्या काही गोष्टी छान होतील. जर तुम्ही काही प्रॉपर्टी गेन करायची असेल तुम्हाला तर प्रॉपर्टीही मिळू शकते ह्या महिन्यामध्ये. प्रॉपर्टी पण होईल तुमची या महिन्यामध्ये. आणि जे तुमचे वरिष्ठ तुम्हाला गायडन्स करतील ती गायडन्सला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या महिन्यासाठी. कारण ते गायडन्स तुमच्यासाठी खूप खूप योग्य असणार आहे. ते गायडन्स म्हणजे तुम्हाला म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ म्हणतो ना आपण, तशीच असणार आहे. सो तुम्हाला फॅमिलीचं, वरिष्ठांचं ऐकूनच चालायचं आहे. जोही डिसिजन घ्याल तर वरिष्ठांच्या व्यतिरिक्त घेऊ नका. लव कपल असतील, पार्टनर असतील, त्यांच्यासाठी हा महिना कसा असणार आहे, छान असणार आहे. थोडंसं बोलण्यावर कंट्रोल ठेवायचं आहे, तुमच्या रागावर कंट्रोल ठेवायचं आहे. बाकी सगळंच काही छान होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे, बेस्ट असणार आहे हा महिना. फक्त असतं ना की बोलल्याने सगळ्या गोष्टी सुधारतातही, जे चांगल्याही होतात, आणि बोलल्याने सगळ्या काही गोष्टी बिघडतातही. तर आपण कसं बोलतोय हे पण खूप महत्वाचं आहे. सो बोलाल ते चांगलं बोला, योग्य बोला, राग करू नका. तुमचा राग तुमच्याच जवळ ठेवा, तो दुसऱ्यांना दाखवू नका. दुसऱ्यांना दाखवून काहीच उपयोग होणार नाहीये. थोडंसं सांभाळून काही गोष्टी करायच्या आहेत. जर पार्टनरसोबत कुठे फिरायलाही गेल्यात, काही गोष्टी केल्या तर वाहनाशी छेडखानी करू नका. स्पीड लिमिट व्यवस्थित ठेवा वगैरे, ह्या काही गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत. सो बाकी ओव्हरऑल महिना तर चांगलाच राहणार आहे. फक्त तुम्हाला बोलण्यावर कंट्रोल ठेवायचा आहे, बोलणं व्यवस्थित ठेवायचं आहे. बाकी काही नाही, रॅग कंट्रोलमध्ये करायचं आहे. हेल्थ विषयी बघायचं म्हटलं तर हेल्थमध्ये थोडंसं बिघड होण्याची शक्यता आहे. जे व्यसनाधीन असतील ना तर त्यांच्यासाठी तर जास्तच आहे. व्यसनापासून लांब राहा. व्यसनामुळे तुम्हाला बरेचसे नुकसान होणार आहेत. व्यसन काहीही असू शकतं, कुठलंही व्यसन असू शकतं, त्याविषयी मी डिस्कस नाही करणार. पण त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो, तर तो प्रॉब्लेम व्हायला नको. म्हणजे कधी कधी तुम्ही म्हणतात की ह्या व्यसनापासून मला लांब जायचंय, पण तुमचं मन परत त्या व्यसनाकडे तुम्हाला ओढून येतं. तर असं करू नका, त्याच्यामुळे तुमच्या तब्येतीवर खूप वाईट परिणाम होतो. व्यसन काहीही असू शकतं. मी बोलली ना, काहींना ना ओव्हर गोळ्या घेण्याची सवय असते. कुठल्याही छोट्या मोठ्या आजारावर घे गोळी, कुठलाही काही ट्रीटमेंट, काही प्रॉब्लेम झाला की घे गोळी. हाच प्रॉब्लेम तुम्हाला पुढे जाऊन भीषण रूप घेईल. ही सवय जी असते ना, ह्या सवयी खूप नंतर प्रॉब्लेम क्रिएट करतात. सो मी सवय कुठलीही बोलली, असं व्यसन कुठलंही असेल, हे पण व्यसनच आहे खरं सांगायला गेलं तर. ओव्हर टीव्ही बघणं, ओव्हर मोबाईल बघणं, तुम्ही गॅजेट्सशी चिपकून बसलेले असाल तर त्या गॅजेट्स पासून तुम्हाला लांब जायचे. त्या सवयी तुम्हाला सोडायच्या. जर नाही सोडल्या तर मग प्रॉब्लेम क्रिएट होते. ही गोष्ट तेवढीच खरी. झोप पूर्ण घ्या,
बाकी झोप जर पूर्ण घेतली तरी पण तुमचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. ओव्हरऑल हा महिना बघायचा म्हटला तर ओव्हरऑल हा महिना छान आहे. थोडेफार अप्स अँड डाऊन्स तर लागूच असतात, पण तरीही अप्स अँड डाऊनमधून किंवा कुठल्याही प्रॉब्लेम्समधून तुम्ही मात कराल. युनिवर्स तुम्हाला सपोर्ट करणार आहे, एंजल्स तुम्हाला सपोर्ट करणार आहेत, तुमचे जे इष्टदेवता असतील तेही तुम्हाला सपोर्ट करणार आहेत. फक्त तुम्हाला तुमचं कर्तव्य करायचं आहे, तुमची मेहनत तुम्हाला घ्यायची आहे, व्यसनापासून लांब राहायचे, सगळ्या काही गोष्टी पॉझिटिव्ह घडतील. आणि जर रीडिंग तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.